शेतकऱ्यांचे नेते सदाभाऊ खोत आपल्यासोबत आहेत. लातूर दौऱ्यावर आहेत ते 2 दिवसांच्या. भाऊ, वन्य प्राण्यांना सोबत घेऊन आता शेतकऱ्यांना शेती करण्याची परवानगी तुम्ही मागितली, नेमकी संकल्पना काय आहे? वन्य प्राणी शेती करायची परवानगी शेतकऱ्याला द्या, याच्या मागची भूमिका की जंगलातले आता प्राणी मोठ्या प्रमाणामध्ये हे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये यायला लागले, ती शेताची नासधूस व्हायला लागली आणि दुसऱ्या बाजूला मानवी हल्ला हा मोठ्या प्रमाणामध्ये सध्या वाढलेला आहे. आणि म्हणून जे प्राणी हिंसक नाही आहेत, जे प्राणी शेतकरी पाळू शकेल आणि त्याची विक्री करू शकेल, असे सगळे प्राणी कावळीट असतील, हरणं असतील, डुकरं असतील, ससं असतील, अजून काही पिकाची जे नासधूस करत आहेत, त्याच्या शेती जर शेतकऱ्याने केली तर या प्राण्यांची संख्या वाढेल, ते घटणार नाही. कारण त्याची देखभाल होईल मोठ्या प्रमाणामध्ये, त्याला योग्य वेळी औषध उपचार खाणं पिणं मिळेल. आणि मला वाटतं अशी जर शेती करायची परवानगी दिली तर शेतकऱ्यालाही शेतीला जोडधंदा म्हणून हा एक पुढं येईल. ज्या देशांच्यामध्ये प्राण्यांची कमतरता आहे, ज्या देशांना प्राणी सांभाळायचे आहेत, जंगलामध्ये सोडायचे आहेत, त्या देशाला आपले प्राणी निर्यात करता येतील. आणि म्हणून मला वाटतं की ही जरी मांडणी नवीन असली तरी अशी प्राण्यांची शेती कोणत्या कोणत्या देशामध्ये आहे याचा अभ्यास खऱ्या अर्थानं वन खात्यानं करावा, अशी आमची अपेक्षा आहे. कृषी मंत्र्यांना देखील तुम्ही निमंत्रण दिलेलं आहे की त्यांनी म्हणजे शेतकऱ्यांच्या बांधावर जावं, मंत्रालयामध्ये AC मध्ये किंवा 6व्या मजल्यावर बसून शेतीचा अभ्यास होणार नाही, STBT जी काही बंदी आलेली आहे त्याचं देखील पाहणी करायचं. काय आहे की माणसाची प्रगती ही तंत्रज्ञानातून होत असते, विज्ञानातून होत असते. आणि कोणताही नवीन शोध ही विकासाची जननी असते. ज्यावेळी नाविन्य संपतं त्यावेळी ती गोष्ट किंवा तो प्रवाह आटत असतो. आणि म्हणून मनुष्य हा नेहमी संशोधन करत आलेला आहे, नेहमी तो नाविन्य स्वीकारत आलेला आहे. आणि म्हणून HTBT बियाणं याचा वापर जगामध्ये अनेक देशांच्यामध्ये केला जातो. तो मक्यामध्ये आहे, भाजीपाल्यामध्ये आहे, कपाशीमध्ये आहे, सोयाबीनमध्ये आहे. मग तो भारतातच का नको? बरं, HTBT बियाणातून जे काही उत्पादन जे निर्माण होते उत्पादन, ते मात्र आम्ही खरेदी करत आहोत. परदेशामधून आम्ही ऑइल खाण्यासाठी आणत आहोत HTBTचं. आम्ही जनावरांसाठी पोल्ट्रीसाठी आम्ही खाद्य आणत आहोत मक्याचं. ते मात्र चालतं, पण शेतकऱ्यांनी इथल्या मात्र ते पेरलं तर चालत नाही. आणि म्हणून माझा आक्षेप हा आहे की राज्याच्या कृषी आयुक्तांनी असं पत्रक काढलं की जणू आता शेतकरी या राज्यातला गांजाची शेती करायला निघालेला आहे आणि आपल्या खात्यानं सजग राहिलं पाहिजे. गुप्त खातं तिने तयार केलं आहे. अरे, गुप्त खातं तयार करायला तुम्ही काही इथं भारत पाकिस्तानचं युद्ध होणार आहे का शेतकऱ्यांचं? म्हणजे तुमच्याकडे एकतर माणसं नाही, एकतर तुम्ही नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्याला देत नाही, शेतकरी स्वीकारतोय त्याला मात्र तुम्ही आडसारा बनत आहे. आणि म्हणून मी म्हटलं की राज्याचे कृषी मंत्री योगायोगानं त्यांना मामा म्हणतात, ते आमचे मामा आहेत, त्यांचे भाचे सगळे शेती करत आहेत. आणि मामानं भाज्यांच्या खांद्याला खांदा लावून या हंगामामध्ये HTBT बियाणं पेरायला शेतकऱ्याच्या बांधावरती यावं, हे मी त्यांना निमंत्रण दिलेलं आहे. मामांनी मामा बनवू नये. नाही, एक आहे की आता मी बघतोय की मामा आमचा भाच्यांना मी मामा बनवतोय का काय, मला या पेरणी हंगामामध्ये ते निश्चितपणानं कळेल. परंतु आम्ही शेतकऱ्याचा नेता म्हणून शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावरती सोडणार नाही. यावेळी HTBT बियाणं गेल्यावेळी मी पेरणी करायला लातूर जिल्ह्यामध्ये आलो, यावेळी मात्र मोठ्या संख्येनं यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला संघटित करून आम्ही वाजत गाजत हजारोच्या संख्येनं शेतकरी, त्याचे लेकरं बाळं यवतमाळ जिल्ह्यातल्या HTBT बियाणे करायला उभा राहील. आणि पाबरीवर हात ठेवून
त्याला साथ द्यायला सदाभाऊ खोत हा विदर्भामध्ये असेल. सरकारचा कितीही विरोध असला तरी सरकार क्या समस्या सुचला आहे की सरकार एक समस्या होती आहे, त्यामुळं कोणाचा विरोध आहे काय आहे याला काही महत्त्व नाही. माझ्या दृष्टीनं शेतकरी महत्त्वाचा आहे. महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.